श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं युवा जगत ह्या युवकांच्यासाठी असणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज खऱ्या अर्थानं आपला विषय आहे बॅडमिंटन आणि यासाठी आपल्या फुले कृषी वाहिनी 90.8 FM स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे कुमारी गौरी राजेंद्र गोपणे यांना. गौरी, आजच्या या स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सर. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं कुमारी गौरी राजेंद्र गोपणे या कृषी विस्तार शिक्षण विभागामध्ये पदव्युत्तर कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी म्हणून त्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सांगायला मला अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमध्ये कुमारी गौरी राजेंद्र गोपणे हिची मंडल कृषी अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. ही सर्वांच्यासाठी अतिशय सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. मी प्रथमतः आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं गौरी तुझं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुझ्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू सर. श्रोतेहो, आजचा आपला विषय आहे बॅडमिंटन आणि सगळ्या युवा जगतांच्यासाठी किंवा युवकांच्यासाठी अतिशय आकर्षित असणारा हा गेम आहे. प्रत्येकाला हवावासा खेळावासा असा वाटणारा हा गेम म्हणजे बॅडमिंटन हा खेळ आहे. तर आजच्या विषयाच्या अनुषंगाने बॅडमिंटन या खेळाविषयीची संपूर्ण माहिती आपण आज गौरीकडून जाणून घेणार आहोत. तर गौरी, मला तुला विचारायला निश्चित आनंद वाटेल की नेमकंच ह्या बॅडमिंटन खेळाला तुझी कुठे सुरुवात झाली, या खेळाकडे कधीपासून तू खेळ हा सुरू केलेला आहे आणि या खेळाविषयीच एकंदरीत तुला काय सांगता येईल? सर, माझं मूळ गाव सोमनथळी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. त्यानंतर मी 5वी मध्ये असताना आम्ही शिक्षणासाठी बारामती या ठिकाणी राहायला आलो आणि त्यात बारामतीमध्ये घराच्या शेजारीच जिल्हा क्रीडा संकुल बारामती आहे आणि या ठिकाणी माननीय डॉक्टर पुरंदरे सर आणि विवेक पंचनदीकर सर यांनी त्या ठिकाणी बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. त्या ठिकाणी बारामतीमधील वेगवेगळे डॉक्टर्स, अधिकारी, बिझनेसमॅन हे तिथं खेळायला येतात आणि वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा त्या ठिकाणी भरवल्या जातात. तर मी जेव्हा ह्या स्पर्धा बघायला जायचे तेव्हा असं वाटायचं की आपण कधी हा खेळ खेळू शकेल का, कारण खेडेगावातून आल्यामुळे आपल्यामध्ये एक न्यूनगंड असतो. आपण खो खो, कबड्डी हे खेळ बघितलेले असतात, पण बॅडमिंटन सारखा खेळ जो कोर्टवर खेळला जातो तो कधी आपण खेळलेला नसतो. नंतर मग माझे वडील तिथल्या बॅडमिंटन असोसिएशनला जॉईन झाले. ते स्वतः बॅडमिंटन खेळायला लागले. मग त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तू सुद्धा हा खेळ खेळायला पाहिजे. मग मी 11वी मध्ये असताना बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी मी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. अगदी या खेळाकडे बघितलं किंवा चॅनलवरनं किंवा स्पोर्ट्स चॅनलवर बघताना सुद्धा असं वाटतं की हा मोठ्या लोकांचा गेम आहे, हा सुशिक्षित लोकांचा, व्हाईट कॉलर लोकांचा गेम आहे. पण एक कृषी या क्षेत्रामध्ये तू कृषी पदवी केली आणि त्या शिक्षण घेत असताना सुद्धा ह्या गेमकडे किंवा ह्या खेळाकडे तू आकर्षित झालेली. तर नेमकंच ह्या खेळाकडे एक घेत असताना मग अशा पद्धतीचा खेळ, आता तू म्हटलीस की ग्रामीण भागातून आलेली मुलं असतील किंवा मुले असतील, यांच्या मनामध्ये एक भीती असते, एक न्यूनगंड असतो की आपल्याला गेम खेळता येईल का हा खेळ. तर या खेळासाठी काही प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं काय? तू असं कुठलं प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं? हो सर, जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी माननीय गणेश सपकाळ सर, म्हणजे त्यांची GSB अकॅडमी त्या ठिकाणी आहे, गणेश सपकाळ बॅडमिंटन अकॅडमी, आणि त्यांच्या मार्फत मी प्रशिक्षण घेतलं. सरांचं वैशिष्ट्य सांगायचं गेलं म्हणजे जे कोच आहेत गणेश सपकाळ सर, त्यांनी म्हणजे आमचा हा बॅडमिंटनचा गेम मी कॉलेज संपल्यानंतर संध्याकाळी 7 ते 10 या वेळात हा गेम खेळायची. तर त्या ठिकाणी कोचिंगमध्ये आम्हाला फक्त म्हणजे आपण खेळ असं नाही तर संध्याकाळी आल्यानंतर 7 ते 8 मध्ये आमचा फिटनेस घेतला जायचा. या फिटनेसमध्ये वेगवेगळे रनिंग असेल किंवा वेगवेगळे जे आपले व्यायाम असतात ते घेतले जातात. त्याचप्रकारे मेडिटेशन, कुठलाही खेळ खेळताना तुमची मानसिक शांतता पण असली पाहिजे, त्यासाठी मेडिटेशन घेतलं जायचं आणि तिथून पुढं मग वेगवेगळे ऍक्च्युअल गेम शिकवला जायचा. त्यामुळं ह्या सरांचं योगदान खूप मोठं आहे आणि बारामतीमध्ये त्यांचं खूप नाव आहे आणि ते खूप बॅडमिंटन खेळाडूंना प्रशिक्षण देतात त्या ठिकाणी. अशा प्रशिक्षकाकडून तू प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे? हो सर. निश्चितच. पण या खेळाची जर थोडक्यात माहिती, म्हणजे बऱ्याच मुलांना किंवा मुलींना हे माहीत असतं की हा सिंगल किंवा डबल किंवा मिक्स गेम अशा पद्धतीचा सुद्धा हा खेळ आहे, अशी सुद्धा एक भावना असते. तर या खेळाविषयी काय तुला थोडक्यात सांगता येईल? बॅडमिंटन हा गेम मध्ये 3 प्रकार आहेत, जसं की सिंगल्स, डबल्स आणि मिक्स डबल्स. सिंगल या खेळामध्ये 3 सेटचा हा गेम असतो, म्हणजे 3 गेम असतात आणि 21 पॉईंटचा एक सेट असतो. यापैकी जे 2 गेम म्हणजे 2 सेट जिंकेल तो त्या स्पर्धेचा विनर असतो. तसंच डबल्स मध्ये आणि मिक्स डबल्स मध्ये सुद्धा म्हणजे 21 म्हणजे 21 पॉईंटचे असे 3 गेम आणि 3 गेम पैकी जो 2 गेम जिंकेल तो त्या स्पर्धेचा विनर असतो. अगदी. आणि मग ह्या गेम मध्ये किंवा ह्या खेळामध्ये चांगलं करिअर करायचं असेल किंवा चांगला आपल्याला एक खेळाडू म्हणून यायचं असेल तर तुझा काय सल्ला राहील की कोणता यातला चांगला प्रकार आहे, सिंगल की डबल की मिक्स मध्ये खेळणं अपेक्षित आहे? तिन्ही प्रकार चांगलेच, पण
जर आपली स्वतःची डेव्हलपमेंट करायची असेल तर आपण सिंगल या प्रकारात उतरू शकतो. आणि जसं की आपण बघतो वेगवेगळे बॅडमिंटन प्लेयर PV सिंधू, सायना नेहवाल यांनी सिंगल हा प्रकार निवडला आणि आज त्या जागतिक स्तरावर आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. तर सिंगल हा गेम नक्कीच आपल्या व्यक्तिमत्व विकासात पण सुधारणा करतो आणि स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यात सुद्धा खूप त्याचा मेन रोल आहे. अगदी. शालेय शिक्षणापासून तुला या खेळाच्या विषयी कुतूहलता वाढली, उत्सुकता वाढली. आतापर्यंत झाल्याच्या कोणकोणत्या पातळीवर तुझा आता बॅडमिंटन स्पर्धेमध्ये तू सहभागी झालेली आहेस? तर ह्यामध्ये मी इंटर कॉलेजिएट बॅडमिंटन स्पर्धा खेळायची. तर इंटर कॉलेजिएट बॅडमिंटन स्पर्धेमध्ये जे 10 बेस्ट प्लेयर असतात त्यांचं जर्सीचा नंबर लिहून घेतात आणि नंतर आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाच्या ठिकाणी ते 10 प्लेयर बोलवले जातात. तिथं त्यांचं निवड प्रक्रिया घेतली जाते आणि या निवड प्रक्रियेतून 3 जे चांगले खेळाडू असतात ते विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले जातात आणि त्यामध्ये माझी निवड झाली होती आणि मी त्या विद्यापीठाच्या टीमची कॅप्टन होती. तर या ठिकाणी मी 3 वेळा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॅडमिंटन मॅचेस कोटा राजस्थान, त्यानंतर ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॅडमिंटन मॅचेस अकोला आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर ICR बॅडमिंटन मॅचेस तिरुपती व्हेटरनरी युनिव्हर्सिटी तिरुपती या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं 3 वेळा रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. छान. आणि खूप खूप अभिनंदन. तू युनिव्हर्सिटीच्या लेवलला युनिव्हर्सिटीची तू प्रतिनिधित्व म्हणून इतक्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी केलेलं आहे. पण हे करत असताना यामध्ये सर्वात आवडलेली मॅच कोणती आणि त्याचं काय कारण आहे, काय सांगता येईल? सर सगळ्याच मॅच तशा आवडीच्या, पण जी मागच्या वर्षीची इंटर कॉलेजिएट बॅडमिंटन स्पर्धा झाली ती दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी इंटर कॉलेजिएट बॅडमिंटन स्पर्धा होतात, जसं की शहाद्याला होते, नाशिकला होते, पण ह्यावेळी त्या स्पर्धा बारामती या ठिकाणी आयोजित केल्या होत्या. आणि मी MSc सेकंड इयरला होते आणि माझी ॲग्रिकल्चर MPSCची मेन्स होती ती 1 महिन्यावर राहिली होती. तर माझ्या डोक्यात आलं की मग आता खेळायचं का नाही, कारण अभ्यास पण महत्त्वाचा आणि मॅच पण सेकंड इयरमध्ये असल्यामुळे ही शेवटचीच इंटर कॉलेजिएट बॅडमिंटन स्पर्धा होती माझ्यासाठी. तर मग मी ठरवलं की जायचं आपण, बारामती ठिकाणी आहे, होम ग्राउंड आहे, तर जायचं. मग या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच चुरशीची झाली आणि आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो आणि फायनलला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती आणि PGI MPKV राहुरी ह्या 2 कॉलेजेसमध्ये फायनल मॅच लागली. आता सांगायचं असतं तर माझी UG ही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती या ठिकाणाहून झाली आणि 4 वर्ष मी त्या कॉलेजचं रिप्रेझेंटेशन केलं किंवा मी ती जर्सी घातली होती आणि आज माझ्यावर अशी वेळ आली की मी त्याच कॉलेजच्या विरोधात, आज मी MPKV कडून खेळत असल्यामुळं त्या कॉलेजच्या विरोधात माझी मॅच लागली होती. म्हणजे माझ्यासाठी एक तो इमोशनल मुवमेंट पण होता. पण एका प्लेअरकडे जसा प्रामाणिकपणा असतो किंवा आपण ज्या टीमचा भाग आहे त्या टीमला रिप्रेझेंट करणं आणि त्या टीमसाठी 100% देणं हा एका प्लेअरचं कर्तव्य असतं, ते मी तिथं निभावलं. आणि PGI MPKV राहुरीला पहिल्यांदाच बॅडमिंटन या खेळात गोल्ड मेडल मिळवून देण्यात माझा हात होता, त्यामुळे मला ही खूप अभिमानाची गोष्ट वाटली. आणि होम ग्राउंड प्राइज डिस्ट्रीब्युशनला आई वडील दोघेही उपस्थित होते, त्यामुळे अजून अभिमानाचा क्षण होता. त्यामुळे माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात चांगली आणि आवडीची मॅच झाली. अगदी. जे एका खेळाडूकडे जी खेळाडू वृत्ती लागते आणि ज्या गोष्टी लागतात ते निश्चितपणे गौरी गोपणे हिच्या माध्यमातून, हिच्या बोलण्यातून आपल्याला जाणवतं. पण गौरी, PGला प्रथमच गोल्ड मेडल बॅडमिंटनमध्ये मिळवून दिल्यानंतर नेमकं तुझ्या काय प्रतिक्रिया होत्या? खूप म्हणजे आनंदी झाले मी. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये आले PGI MPKV राहुरीमध्ये, तेव्हा जे माझं डिपार्टमेंट आहे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटनी माझ्यासाठी कौतुक सोहळा अरेंज केला. डिपार्टमेंटचे जे HOD होते त्यावेळी माननीय मिलिंद अहिरे सर, डॉक्टर धादवाड सर, डॉक्टर चवई सर, या सर्वांनी मिळून तो प्रोग्राम अरेंज केला. आणि त्या प्रोग्राममध्ये मला गिफ्ट, म्हणजे एका बॅडमिंटन प्लेअरसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे गिफ्ट असतं रॅकेट, ते गिफ्ट मला डिपार्टमेंटकडून देण्यात आलं. त्यामुळे माझा खूप आनंद द्विगुणित झाला त्या ठिकाणी, कारण एखाद्या प्लेअरला त्याच्या आवडीचं गिफ्ट डिपार्टमेंटकडून मिळणं हे खूपच आनंदाची बाब असते. अगदी. हे बॅडमिंटन असेल किंवा कोणताही क्रीडा प्रकार असेल, तर ही ज्यावेळेला मुलं आपली खेळत असतात तर त्यावेळेला एक पालकांना एक हुरूर लागते किंवा चिंता वाटते की आपली मुलं अभ्यास सोडून ह्या स्पोर्ट्सच्याच मागे लागलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याच्या अभ्यासावरती परिणाम होईल, याचं करिअर सगळं होईल की नाही याची चिंता असते. द्विधा मनस्थितीमध्ये असतात सगळे पालक. असं काय झालं का तू बॅडमिंटन खेळत असताना, बॅडमिंटनचा सराव करत असताना, बॅडमिंटनचा सराव आणि अभ्यास या दोन्हींची सांगड कशी घातली? कारण तुझं MPSC मधून सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सुद्धा मंडल कृषी अधिकारी या पदावर पण निवड झालेली आहे. तू BSc MScचं कॉलेज पण केलं आणि BSc पासून कॉलेज लेवल पासून तू खेळते. ह्या दोन्हींची मग कशी सांगड घातलेली आहे? तू काय खेळाडू म्हणून तू कसं काय सांगतेस? सर, मला खेळाचा अभ्यासात जास्त करून फायदाच झाला
असं काही तोटा वगैरे कधीच झालेला नाही. कारण जेव्हा आपण एखादा खेळ खेळतो तेव्हा आपल्याला एक टाइम मॅनेजमेंट जमायला लागतं. मी दिवसभर कॉलेज करायचे 9 ते 5 पर्यंत, त्यानंतर घरी आलं की 1 तास फ्रेश होऊन परत बॅडमिंटन कोर्टवर जाणं आणि सकाळी 5 वाजता उठून अभ्यासाला सुरुवात करणं. म्हणजे आपण कुठलीही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी जेव्हा करतो तेव्हा आपल्याला टाइम मॅनेज करावा लागतो. अभ्यास आणि खेळ या दोघांना मी तितकाच वेळ दिला आणि त्या खेळामुळं जेव्हा आपण एखादा खेळ खेळतो तेव्हा आपल्यामध्ये एक उत्साही राहतो आपण आणि तेच आपला अभ्यास करताना कधीच आपल्याला म्हणतात ना ते क्वांटिटीपेक्षा क्वालिटी टाइम मला तो अभ्यासात देता आला. आणि कॉलेजची सुद्धा मी UG मध्ये असताना टॉपर राहिलेली आहे आणि इकडे बॅडमिंटनचं सुद्धा रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. त्यामुळे उलट मला खेळामुळे माझ्या अभ्यासात फायदाच झाला. अगदी. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण कुमारी गौरी राजेंद्र गोपणे हिला ऐकत आहात आणि आपल्या सगळ्याला माहित आहे की आपल्या व्यक्तिमत्व विकासाचा भाग म्हणून ह्या खेळाकडे सुद्धा बघितलं जातं आणि तिने कशा पद्धतीची दोन्हींची सांगड गाठलेली आहे की अभ्यासाचा आपला प्राईम टाइम आणि खेळाचा सुद्धा प्राईम टाइम या दोन्हींची सांगड घालून अतिशय छान पद्धतीनं या दोन्हींचा मेळ घालून बॅडमिंटन आणि अभ्यास या दोघांना सुद्धा दोन्ही क्षेत्रामध्ये ती यशस्वी ठरलेली आहे हे मात्र निश्चित. एक डिस्ट्रिक्ट अंपायर सुद्धा ही परीक्षा तू पास झाली असं आम्हाला कळालं, तर काय सांगते याच्याविषयी? हो सर, बारामती या ठिकाणी जी पुण्याची संस्था आहे PDMBA पुणे डिस्ट्रिक्ट मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मार्फत एक डिस्ट्रिक्ट अंपायर साठी एक परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये थेरी एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झाम आणि ती परीक्षा मी दिली आणि त्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण झाले. आणि आता जेव्हा जेव्हा पुण्यामध्ये स्पर्धा होतात बॅडमिंटनच्या किंवा बारामती या ठिकाणी होतात तेव्हा मला डिस्ट्रिक्ट अंपायर म्हणून तिथं बोलवलं जातं. म्हणजे एक प्लेअर आणि त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट अंपायर म्हणजे जे काही रूल्स असतील मायन्यूट जे एखाद्या प्लेअरला पण कळत नाहीत ते ॲज अ अंपायर म्हणून मला तिथं शिकायला भेटलं किंवा एक अंपायर म्हणून काय वेगळा रोल असतो बॅडमिंटनमध्ये हे दोन्ही मला शिकायला भेटलं त्या परीक्षेमुळे. बरं, म्हणजे अशा पद्धतीने दोन्हीकडे पण तो रोल घालेला आहे आणि इथून पुढे अंपायरची भूमिका सुद्धा तू निभावू शकते. हो सर, निश्चितच. गौरी, MSc आणि MPSC ह्या दोन्ही भागामध्ये तू MSc पण पूर्ण केलं MScच्या मध्ये आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा घेतली होती त्याच्यामध्ये मंडल कृषी अधिकारी म्हणून तुझी निवड झाली. तर या दोन्हीसाठी या बॅडमिंटन खेळाचा फायदा झाला का? हो कीच. म्हणजे मला सांगायला आवडेल की जेव्हा आपले MScचे ऍडमिशन होत होते तेव्हा माझ्याकडे 3 त्याचे सर्टिफिकेट्स होते आपले ऑल इंडिया बॅडमिंटनचे. तर जेव्हा आपले लिस्ट लागली जाते त्यामध्ये आपले हे मार्क पकडले जातात 0.25%. तर त्यामुळं माझा रँक खूप वरती गेला MScच्या ऍडमिशनमुळं. तिथं तर फायदा झालाच, पण जो आपला MPSCचा इंटरव्ह्यू असतो जे की खूप विद्यार्थी घाबरतात. MPSCचा इंटरव्ह्यू म्हणलं की काय विचारतील काही नाही, एवढं मोठ्या इंटरव्ह्यूला आपण सामोरं जातो. तर त्या ठिकाणी जेव्हा मी गेले आता 12 एप्रिलला माझा इंटरव्ह्यू झाला. माननीय पांढरपट्टे सरांचं मला पॅनल होतं. गेल्यानंतर मला विचारण्यात आलं की तुमची हॉबी काय? तर माझी हॉबी ही म्हणलं की मी सर बॅडमिंटन खेळणे आहे आणि मी विद्यापीठाचं 3 वर्ष रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. तर कुठेतरी सरांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला. त्यानंतर सरांनी विचारलं की तुमचे 2 स्ट्रॉंग पॉईंट सांगा. तर मी सरांना सांगितलं की सर लिडरशिप, जेव्हा आपण बॅडमिंटनचं मी कॅप्टन होते तेव्हा कुठला प्लेअर पाठवायचा किंवा कुठला डिसिजन कुठल्या वेळी घ्यायचा हे एक लीडर क्वालिटी माझ्यामध्ये आली. त्यानंतर दुसरा स्ट्रॉंग पॉईंट मी असं सांगितलं की सर डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, बॅडमिंटन खेळताना कधी ड्रॉप टाकायला लागतो तर कधी स्मॅश मारायचा, तर हा डिसिजन मेकिंग ॲबिलिटी मला ह्या खेळामुळे आली. तर जेव्हा मी विभागात येईल तेव्हा कुठला डिसिजन कधी घ्यायचा हे नक्कीच मला ह्या खेळामुळे येईल. तर सरांनी मला विचारलं की मॅडम अजून एक स्ट्रॉंग पॉईंट सांगा तुमचा. हे ऐकल्यानंतर तर मी त्या ठिकाणी सांगितलं की जेव्हा डबल्सचा गेम असतो त्यामध्ये आपल्यासोबत आपला पार्टनर सुद्धा असतो, तर त्या पार्टनरला ऍडजस्ट करून आपला तो गेम खेळायचा असतो. त्याच्यावर चिडचिड न करता त्याच्या स्ट्रॉंग पॉईंट कुठले किंवा त्याचा विकनेस कुठला ह्या सगळ्याचा आपल्याला उपयोग करून तिथं घेता आलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर मॅनेज करता आलं पाहिजे. तर मॅनेजमेंट हा स्ट्रॉंग पॉईंट मी त्या ठिकाणी सांगितला आणि बॅडमिंटनमुळेच हे कुठेतरी सगळे माझ्यामध्ये आले आणि मी तिथं मला माहित नव्हतं की अशी काहीतरी क्वेश्चन तिथं येतील. किंवा त्यानंतर JDA सरांनी सुद्धा मला विचारलं की बॅडमिंटनच्या प्लेअरची नावं, ग्राउंडची मापं आणि त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न मला विचारला गेला की तुम्हाला माहिती आहे का की आधी आता 21 पॉईंटची जर मॅच असती तर आधीची कितीची पॉईंटची मॅच असायची बॅडमिंटनची. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे डिस्ट्रिक्ट अंपायरची परीक्षा मी उत्तीर्ण केली होती आणि या परीक्षेमध्ये आम्हाला रूल्स होते किंवा बॅडमिंटनची एक हिस्ट्री होती. तर त्या ठिकाणी मी वाचलं होतं की आधी
15 पॉईंटची मॅच असायची आणि म्हणतात ना की आपण कधीतरी काहीतरी केलेलं असतं. म्हणजे मी 3rd इयरला असताना तो डिस्ट्रिक्ट अंपायरची परीक्षा उत्तीर्ण झाली होती आणि आता MPSCच्या इंटरव्ह्यू मध्ये असा प्रश्न विचारला जाईल हे एक्सपेक्ट मी केलंच नव्हतं. कारण कृषी सेवेची परीक्षा होती तर आपले क्रॉप किंवा आपलं सगळं MSCचं थेसिस वर्क ह्याबद्दल मी सगळा अभ्यास करून गेले होते आणि कुठंतरी इंटरव्ह्यू तिथं फिरला आणि आपल्या स्ट्रॉंग पॉईंटवर इंटरव्ह्यू जाणं आणि महाराष्ट्रातले वन ऑफ द हायेस्ट मार्क 33 मार्क मला त्या इंटरव्ह्यू मध्ये मिळाले. हे एका खेळामुळे झालं आणि एका खेळावरती महाराष्ट्र कृषी सेवेच्या परीक्षेचा इंटरव्ह्यू जाईल हे कधीच मला वाटलं नव्हतं. अगदी तुझं खूप खूप अभिनंदन. खऱ्या अर्थानं खेळाचा तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा इतका मोठ्या प्रमाणावरती इम्पॅक्ट पडलेला होता. आता ऍक्च्युली तू मंडल कृषी अधिकारी म्हणून तुझी निवड झाली. मंडल कृषी अधिकारी म्हणून कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर काम करत असताना ह्या बॅडमिंटन खेळाचा कसा उपयोग होईल तुला? जसं की मी सांगितलं की डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, मॅनेजमेंट किंवा कॉन्फिडन्स पण माझ्यामध्ये बिल्डअप झाला. एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण जी म्हणतो ती झाली. कुठं 4 लोकांच्यात पुढे जाऊन बोलणं असेल किंवा एखाद्याला एखादी गोष्ट समजून सांगितलं तर माझ्यामध्ये आता ती भीती राहिली नाही. किंवा आपण जेव्हा कोर्टमध्ये खेळतो ना तेव्हा जी बाहेरची चिअरिंग असतं ते आपण काही लोक चिडचिड करू शकतात किंवा एवढा मोठा क्राऊड आहे जे आपल्या अपोनंटला चिअर करत असतात. पण आता मला त्याची सवय झाली आहे की म्हणजे आहे त्या सिच्युएशनला मॅनेज करणं किंवा त्या सिच्युएशन मध्ये शांतता ठेवून आपण ते आपलं काम चालूच ठेवणं. म्हणजे हे जेव्हा मी कृषी विभागात जाईल तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मी चांगल्या रीतीने समजून घेईल आणि त्यांना चांगल्या रीतीने त्याच्यावर नक्कीच सोल्युशन देईल. निश्चितपणे शेतकरी बंधून सुद्धा 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून कुमारी गौरी राजेंद्र गोपणे हिला ऐकत आहात आणि ती आपल्या सेवेमध्ये लवकरच शेतकऱ्यांच्या सेवार्थ मंडल कृषी अधिकारी म्हणून सुद्धा दाखल होत आहे आणि अशा पद्धतीचे प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्राच्या प्रशासनात जातात ही सर्वांच्यासाठी अतिशय सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. गौरी, हे करत असताना एक फिटनेस महत्वाचा असतो किंवा आहार सुद्धा महत्व असतो एक खेळाडू होण्यासाठी. बॅडमिंटनच्या बाबतीत असं काय आहे? हो सर, म्हणजे कुठल्याही खेळामध्ये आपला आहार खूप महत्वाचा असतो. म्हणजे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असतात तर आमचे कोच नेहमी सांगायचे की तुम्ही दिवसाला 4 अंडी तरी खाल्ली पाहिजे, त्यानंतर कुठलं तरी एक फ्रूट आणि दूध हे म्हणजे तुमच्या आहारात असलंच पाहिजे. आणि जर व्हेजिटेरियन असेल तर सोयाबीन पासून जे पदार्थ बनवले जातात ते खाल्ले पाहिजे, दूध पिलं पाहिजे, नंतर एक चीज म्हणजे चीजचा एखादा क्यूब हा तुम्ही नेहमी कन्झ्युम केला पाहिजे. म्हणजे जे कोच होते ते नेहमीच आहाराबद्दल मार्गदर्शन करायचे. अगदी विद्यार्थी जगत या स्पेशल कार्यक्रमामध्ये आज आपल्याला गौरी गोपणे या सांगत आहेत. सर्व विद्यार्थी बंधू सर्व आपण ऐकत आहात तर निश्चितपणे तिने सांगितलेला आहार असेल तर त्याचं सुद्धा पालन करणं आपल्याला ह्या स्पोर्टच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. हे करत असताना स्पोर्टमध्ये खेळत असताना घरच्यांचा सपोर्ट सुद्धा फार महत्वाचा असतो. घरच्यांचं पाठबळ आपल्याला असणं गरजेचं आहे. ते एक मोटिवेशनल पार्ट असतो. तुझ्या बाबतीत काय सांगता येईल? सर नक्कीच, कारण पॅरेंट्सच्या सपोर्ट शिवाय आपण खरंच पुढे जाऊ शकत नाही. आणि यामध्ये ह्या माझ्या सगळ्या करिअरमध्ये जर महत्त्वाचा रोल राहिला असेल तर ते म्हणजे माझे वडील. माझे वडील हे प्राथमिक शिक्षक आहेत, दरे तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी. पण त्याचबरोबर ते एक उत्तम बॅडमिंटनपटू सुद्धा आहेत. त्यामुळं त्यांचा नेहमी मला सपोर्ट राहिला. एक मुलगी म्हणून त्यांनी मला कधी कुठल्या बाबतीत रेस्ट्रिक्शन दिले नाहीत. त्यामुळे मी माझे डिसिजन घेऊ शकले. किंवा आता बॅडमिंटनसाठी आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये जावं लागायचं तर त्यांनी नेहमी विश्वास ठेवला की हे करतीये, तर त्यांनी कधीही मला त्या गोष्टीत अडवलं नाही आणि नेहमी मला सपोर्ट केला माझ्या MPSCच्या जर्नीत, माझ्या बॅडमिंटनसाठी. त्यामुळं पालकांचा सपोर्ट हा खूप असला पाहिजे. माझे आई वडील हे दोघांनीही मला या बाबतीत खूप सपोर्ट केला, कधीही कुठल्या गोष्टीत थांबवलं नाही. त्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. निश्चितपणे आदरणीय राजेंद्र गोपणे साहेब, आपण गौरीला ऐकत असाल तर या माध्यमातून तिने आपल्या प्रती केलेल्या भावना केलेल्या व्यक्त ह्या निश्चितच फार बोलक्या आहेत. आणि तुमच्यासारखे पालक अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मिळो आणि अशा अनेक गौरी बॅडमिंटनच्या माध्यमातून निर्माण हो, जी की आपल्या शिक्षणामध्ये सुद्धा अतिशय चांगलं नाव केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी सेवा परीक्षेच्या माध्यमातून मंडळ कृषी अधिकारी या सुद्धा पदावर गेलेले, अजूनही ती वेगवेगळ्या पदावर तिचं निवड होईल त्यासाठी सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि रोज प्रॅक्टिस वगैरे किती त्याची असणं अपेक्षित आहे ह्या गेमसाठी? सर रोज 2 तास तरी प्रॅक्टिस अपेक्षित आहे आणि मेन म्हणजे आपला फिटनेस चांगला पाहिजे ह्या गेमसाठी. म्हणजे जर आपला फिटनेस चांगला असेल तर नक्कीच आपण ह्या गेममध्ये उतरू शकतो. अगदी. आजचा आपले बरेच श्रोते तुला ऐकत आहेत, ऑनलाईनच्या माध्यमातून असतील, या रेडिओच्या माध्यमातून असतील, लिंक असतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून. तर या सगळ्या श्रोत्यांसाठी आपला तुझा काय सल्ला राहील? मला एकच संदेश द्यायचा आहे यामार्फत, म्हणजे बॅडमिंटन नाही तर कुठलाही खेळ तुम्ही हा जरूर खेळला पाहिजे. कारण खेळ हा तुम्हाला कधीच हरून देत नाही आणि किंवा जरी हार आली तरी ती पचवायची क्षमता तुमच्यामध्ये ठेवतो. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणं किंवा पुढे जाऊन बोलणं असेल
किंवा चार चौघात कसं राहायचं किंवा एक तुमची रोजची शिस्त तुम्ही आयुष्याला लावू शकता. त्यामुळे नक्की तुम्ही म्हणजे पालकांना सुद्धा माझी विनंती राहील की तुमच्या मुलांना खेळात टाका. खेळामुळे कधीच मुलांचं नुकसान नाही होणार, तर उलट त्यांच्या अभ्यासात सुद्धा प्रगती होईल. म्हणजे मुलांना सुद्धा हे की 1 तास तरी ग्राउंडवर घालवा. मग तू कुठलाही खेळ असू द्यात, पण तुम्ही खेळ हा नक्कीच खेळला पाहिजे. अगदी निश्चितपणे श्रोते हो, गौरी राजेंद्र गोपणे हिने अतिशय छान पद्धतीने बॅडमिंटन याविषयीची माहिती आपल्याला दिलेली आहे. गौरी, आज 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये तू आली आणि आमच्या सर्व श्रोत्यांसाठी, सर्व युवकांच्यासाठी बॅडमिंटन विषयी अतिशय छान पद्धतीची माहिती तू दिली. त्याबद्दल 90.8 FM फुले कृषी वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं, सर्व युवा वर्गांच्या वतीनं तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, मला इथं बोलवल्याबद्दल आणि माझे एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी मला तुम्ही चान्स दिला. खरंच खूप मनापासून धन्यवाद. अगदी श्रोते हो, बॅडमिंटन या खेळाविषयी कुमारी गौरी राजेंद्र गोपणे, कृषी विस्तार शिक्षण विभागाची पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची विद्यार्थिनी, त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतील मंडल कृषी अधिकारी या पदावर निवड झालेले कुमारी गौरी राजेंद्र गोपणे हिने व्यक्त केलेले विचार आपण या ठिकाणी ऐकलेत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी, फुले कृषी वाहिनी.